श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जगज्जयत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धया. जय श्रीराम. मंडळी, आज आपण 17वा सर्ग वाचणार आहोत. ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने देव इत्यादींद्वारा वेगवेगळ्या वानर यूथपतींची उत्पत्ती. जेव्हा भगवान विष्णूंना महामनस्वी राजा दशरथाचे पुत्रत्व प्राप्त झाले, तेव्हा भगवान ब्रह्मदेवांनी सर्व देवांना म्हटले, देवगण, भगवान विष्णू सत्यप्रतिज्ञ, वीर आणि आम्हा सर्वांचे हितचिंतक आहेत. तुम्ही लोक त्यांना सहाय्यक म्हणून असे पुत्र निर्माण करा. ते बलवान, इच्छेप्रमाणे रूप धारण करण्यात समर्थ, मायावी, शूरवीर, वायूप्रमाणे वेगवान, नीतिज्ञ, बुद्धिमान, विष्णुतुल्य, पराक्रमी, कोणाकडून पराभूत न होणारे, युक्त्या प्रयुक्त्या जाणणारे, दिव्य शरीरधारी आणि अमृत पिणाऱ्या देवांप्रमाणे सर्व प्रकारच्या अस्त्रविद्यातील गुणांनी संपन्न असावेत. मुख्य अप्सरा, गंधर्वांच्या स्त्रिया, यक्ष व नागकन्या, अश्वलांच्या स्त्रिया, विद्याधरी, किन्नरी आणि वानरींच्या गर्भातून वानर रूपात त्यांना शोभेल असे पराक्रमी पुत्र उत्पन्न करा. मी आधीच वृक्षश्रेष्ठ जांबवानाला उत्पन्न केलेलं आहे. एकदा मी जांभई देत होतो तेव्हा तो माझ्या तोंडून एकदम प्रकट झाला. भगवान ब्रह्मदेवांचे म्हणणे ऐकून देवांनी त्यांना त्यांच्या आज्ञेप्रमाणे वानर रूपात अनेकविध पुत्र निर्माण केले. महात्मा, ऋषी, सिद्ध, विद्याधर, नाग आणि चरणांनीही वनात भटकणाऱ्या वानर अश्वलांच्या रूपात शूरपुत्रांना जन्म दिला. देवराज इंद्राने वानरराज वालीस पुत्र रूपात उत्पन्न केले. तो महेंद्र पर्वताप्रमाणे विशालकाय व बलवान होता. सर्वात उष्ण अशा सूर्याने सुग्रीवाला जन्म दिला. बृहस्पतींनी तार नावाच्या महाकाय वानरास उत्पन्न केले. तो सर्व वानरामध्ये अतिशय बुद्धिमान आणि श्रेष्ठ होता. तेजस्वी वानर गंधमादन कुबेराचा मुलगा होता. विश्वकर्म्याने नल नावाच्या मोठ्या वानराला जन्म दिला. अग्निप्रमाणे तेजस्वी श्रीमान नील साक्षात अग्निदेवाचाच पुत्र होता. तो पराक्रमी वानर तेज, यश आणि वीर्यबलाने श्रेष्ठ होता. रूप वैभवाने संपन्न सुंदर अशा दोन्ही अश्विनी कुमारांनी स्वतःच मैंद आणि द्विविद यांना जन्म दिला होता. वरुणाने सुषेण नावाच्या वानराला उत्पन्न केले आणि महाबली पर्जन्याने शरभाला जन्म दिला. हनुमान नावाचा ऐश्वर्यशाली वानर वायुदेवाचा औरस पुत्र होता. त्याचे शरीर वज्राप्रमाणे सुदृढ होते. तो वेगामध्ये गरुडाप्रमाणे होता. सर्वश्रेष्ठ वानरात तो सर्वात जास्त बुद्धिमान व बलवान होता. याप्रमाणे हजारो वानरांची उत्पत्ती झाली. ते सर्व रावणाचा वध करण्यासाठी उद्युक्त राहत असत. त्यांच्या शक्तीला सीमाच नव्हती. ते वीर, पराक्रमी आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे होते. गजराज आणि पर्वताप्रमाणे महाकाय व महाबली होते. अस्वल, वानर आणि लंगूर जातीचे वीर लगेच उत्पन्न झाले. ज्या देवाचे ज्याप्रमाणे रूप, वेश व पराक्रम होता त्याप्रमाणेच त्यांना पुत्र झाले. लंगूर योनीत जे उत्पन्न झाले ते त्या देवाहून किंचितच अधिकच पराक्रमी झाले. काही वानर अश्वलांच्या जातीच्या मातांपासून तर काही किन्नर जातीच्या मातांपासून उत्पन्न झाले. देवता, महर्षी, गंधर्व, गरुड, यशस्वी यक्ष, नाग, किमपुरुष,
सिद्ध, विद्याधर आणि सर्पजातीच्या बहुसंख्य व्यक्तींनी अत्यंत आनंदाने हजारो पुत्र उत्पन्न केले. देवांचे गुण गाणाऱ्या वनवासी चारणांनी खूपच वीर व विशालकाय वानर पुत्र निर्माण केले. ते सर्व जंगली कंदमुळे खाणारे होते. मुख्य अप्सरा, विद्याधरी, नागकन्या आणि गंधर्व पत्नी यांच्या गर्भातून इच्छेनुरूप रूप धारण करणारे आणि बलवान व स्वेच्छेप्रमाणे सगळीकडे विचरण करण्यास समर्थ असे वानरपुत्र निर्माण झाले. ते दर्पयुक्त व बलात् वाघसिंहाप्रमाणे होते. ते दगडावर प्रहार करीत व पर्वत घेऊन लढाई करीत. ते नखांचा व दातांचाही शस्त्राप्रमाणे उपयोग करीत. त्या सर्वांना सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे ज्ञान होते. ते पर्वतसुद्धा हलवू शकत आणि स्थिर अशा वृक्षांनाही तोडण्याची शक्ती त्यांच्यात होती. आपल्या वेगाने ते नद्यांचा स्वामी समुद्रासही स्तब्ध करू शकत होते. त्यांच्या पायात पृथ्वीला फोडू शकण्याची शक्ती होती. ते महासागरही ओलांडू शकत होते. ते आकाशात घुसू शकत होते. ढगांना हातांनी धरत असत आणि वनात वेगाने जाणाऱ्या गजराजांनाही बंदी करू शकत असत. मोठा आवाज करीत आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना ते आपल्या सिंहनादाने पाडू शकत होते. असे बलशाली आणि इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे महाकाय वानर प्रमुख करोडोंनी उत्पन्न झाले. ते वानरांच्या मुख्य टोळ्यांचे मुख्य होते. ज्या प्रमुखांनीही अशा वीर वानरांना उत्पन्न केले ते वेगळ्याच प्रकारचे वानर होते. ते प्राकृत वानरांपेक्षा वेगळेच होते. त्यातील हजारो वानर प्रमुख वृक्षवान पर्वताच्या शिखरावर राहू लागले. बाकीच्यांनी नाना प्रकारच्या पर्वतांचा व जंगलांचा आश्रय घेतला. इंद्रकुमार वाली आणि सूर्यपुत्र सुग्रीव हे दोघे भाऊ होते. सर्व वानर प्रमुख त्या दोघा भावांच्या समवेत असत. त्याचप्रमाणे ते नल, नील, हनुमान आणि इतर वानर सरदारांचा आश्रय घेत असत. ते सर्व गरुडाप्रमाणे बलशाली आणि युद्धकलेत निपुण असे होते. ते वनात हिंडताना सिंह, वाघ आणि मोठे नाग या सर्व वन्य प्राण्यांचा फडशा पाडीत असत. महाबाहू वाली अतिशय शूर व विशेष पराक्रमी होता. त्याने आपल्या बाहुबलावर अश्वल, लंगूर आणि इतर वानरांचे रक्षण केले होते. त्या सर्वांचे शरीर आणि लक्षणे विविध प्रकारची होती. ते शूरवीर वानर पर्वत, वन आणि समुद्र यावर सर्व पृथ्वीवर पसरले होते. ते वानर प्रमुख मेघसमूह आणि पर्वत शिखरांप्रमाणे विशालकाय होते. त्यांची शक्ती महान होती. त्यांचे शरीर व रूप भयंकर होते. भगवान श्रीरामांच्या मदतीसाठी प्रकट झालेल्या त्या वीर वानरांनी ही सारी पृथ्वी भरून गेली होती. इथे 17वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर लहान असल्याने आणि काही वेळा ती पुसट अशी दिसत असल्याने नजरचुकीमुळे एखाद्या वेळेस उच्चार मागे पुढे किंवा चुकीचा झाला असल्यास प्रभू श्रीरामांची आणि श्रोतेहो तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या सिया महाबळ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आणि सूचना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.